झी 24 तास एक पाऊल पुढे। मीनाताईंशी खास बातचीत केल्यानंतर याच कार्यक्रमात आम्ही गाठलं ते राजेश ठाबरे या संगीत दिग्दर्शकाला, कारण त्यानं संगीत दिग्दर्शन केलेल्या सिद्धार्थ या अल्बमचं अनावरणही याच वेळी झालं। एलएम म्युझिकनं केलेल्या पहिल्या 6 अल्बममधलं हे पुष्प। तेव्हा स्पॉटलाइटच्या टीमनं राजेशशी केलेली ही खास बातचीत। लता मंगेशकर म्युझिक कंपनीच्या वतीनं अनेक अल्बम्स आपल्या भेटीला येणार आहेत, पण त्यापैकीच एक अल्बम आहे सिद्धार्थ। या अल्बमचं वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडचे अनेक दिग्गज सिंगर्स यांचा यात समावेश आहे आणि राजेश ठाबरे यांनी हा संपूर्ण अल्बम कंपोज केलाय। राजेशजी, एकूणच काय सांगाल, कारण सिद्धार्थ हा जो अल्बम आहे याची खासियतच आहे की 9 रत्न आपण म्हणू शकतो, 9 दिग्गजांनी यात आवाज दिलाय। लता मंगेशकर असो, आशा भोसले असो किंवा सोनू निगम असो, काय सांगाल? हा अल्बम विशेष यासाठी पण आहे कारण हा गौतम बुद्धाच्या जीवनी संदेशावर आधारित देशातील सर्वोच्च गायकांनी आपला स्वर दिलेला अल्बम आहे आणि लता दीदींनी यावर या अल्बममध्ये बुद्धं शरणं गच्छामी हे त्रिसरण गायलेलं आहे आणि त्यामुळे हा अल्बम म्हणजे सोने पे सुहागा ज्याला म्हणतो हा झालेला आहे आणि अतिशय डिफरंट पॅटर्नमध्ये एक्सपेरिमेंटल बेसिसवर आजच्या साऊंडमध्ये आजच्या जनरेशनला आवडेल असे गीत आपण या ठिकाणी बनवलेले आहेत आणि जे आजच्या घटकेला सुद्धा बुद्धाचे संदेश, अहिंसेचे, शांतीचे, प्रज्ञेचे संदेश आवश्यक आहेत, मूल्याचे संदेश आवश्यक आहेत, जसं आपण पाहतो समाज। त्यामुळे सुद्धा हा अल्बम आजच्या घटकेला अतिशय महत्त्वाचा आणि विशेष अल्बम आहे। अल्बमचं नाव आहे सिद्धार्थ आणि लता मंगेशकर यांनी स्वतः बुद्धं शरणं गच्छामी हे वंदना म्हणू शकतो आपण ही गायली आहे, त्यामुळे त्याबद्दल काय सांगा? मला फार आनंदानं इथे सांगावं वाटतं की भारतरत्न सुश्री लता मंगेशकरजींनी पहिल्यांदाच बुद्धं शरणं गच्छामीला आपला स्वर दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ही घटना एक ऐतिहासिक घटना आहे, कारण जगाच्या पाठीवर इतरत्र जे काही बौद्ध राष्ट्र आहेत त्यात बुद्धं शरणं गच्छामी ही मूळच्या पालीमध्ये म्हटलं जाते आणि लता दीदींनी मला वाटते 38 लँग्वेज आहे त्यांची ही लोकप्रिय होईल, लोकप्रिय ठरेल असा माझा विश्वास आहे आणि एकंदरच ही यासाठी पण चांगली आहे की तथागत हे मानवतेची श्रेष्ठ वाणी आहे आणि लता मंगेशकर ही या जगातली सगळे सुंदर आवाज आहे, यांचा संगम या ठिकाणी आपण घडवून आणलेला आहे, त्यामुळे फार आनंद होत आहे सांगताना। क्या बात आहे, म्हणजे अगदी मला प्रेक्षकांना आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की राजेशजी जे आहेत ते म्युझिक कंपोजर तर आहेत, पण त्यासोबत ते जॉईंट कमिशनर ऑफ कस्टम्स आहेत, म्हणजे एकूणच हे समीकरण कसं काय जुळून आलं? समीकरण ते अगोदरच जुळलेलं आहे। मी संगीतामध्ये माझी रुची लहानपणापासून आहे, जॉईंट कमिशनर मी नंतर झालो, परंतु मला याचा आनंद आहे की मी सरकारी नोकरीमध्ये असं सुद्धा आपलं जे काही कमिटमेंट आहे म्युझिकतर्फे ते पूर्ण करू शकतो आहे। बॅलन्स एक जो आवश्यक आहे, समतोल तो सांभाळू शकत आहे आणि मला असं वाटतं की कलाकार आणि शासकीय अधिकारी या दोघांना समाजातर्फे समाजाकडे एक बांधिलकी असते, ते मी पूर्ण करू शकत आहे। या अल्बमसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतके आपुलकीने बोलला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।